नमस्कार. संत स्वामी माझा सांगाते या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, गुरूंचं महत्त्व आपण सगळेच जण जाणतो. प्रत्येक शिष्याला आपल्या गुरुबद्दल प्रचंड आदर असतो, प्रेम असतं, माया असते आणि गुरूंना पण आपल्या शिष्याबद्दल तेवढंच ममता, वात्सल्य आणि आपुलकी असते. स्वामी समर्थांचं मी नेहमीच म्हणतो की स्वामी समर्थ ही अशी शक्ती आहे ना की ते तुम्हाला आजूबाजूच्या अनेक गुरूंची ओळख करून देतात. मागे मी उल्लेख केलेला आहे तसंच यावेळेला पण नाना महाराज तराणीकर यांचा एक अनुभव मी सांगणार आहे. म्हणजे यांचे एक शिष्य मला भेटले होते, तर त्यांचा अनुभव मी आज सांगणार आहे. नाना महाराजांचं नाव खरं तर मी काही वर्षांपूर्वी एक मुंबईतले संस्थाचालक होते त्यांच्याकडनं ऐकलं होतं. त्यांनी बरेच अनुभव सांगितले होते, पण मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. म्हणजे मला खरंच त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती. मग हे चॅनल सुरू केल्यानंतर आपले एक अतिशय हुशार आणि समंजस असे एक सबस्क्रायबर आहेत, तर त्यांनी मला नाना महाराजांविषयी सांगितलं. तर अशा काही मोजक्या मंडळींकडनं ते अनुभव ऐकलेले होते. आता बऱ्याचदा असं होतं की मी विचार करतो ना की हे अनुभव ज्यावेळेस ऐकतो आपण किंवा त्या गुरूंचं नाव ऐकतो त्यावेळेला थेट ते आपल्या गुरूंपर्यंत ते नाव पोचतं आणि ते गुरु आपले ते व्यवस्था करतात की कुठेतरी आपल्याला यांची गाठ घालून दिली पाहिजे, भेट झाली पाहिजे. दिवाळीच्या आधीची गोष्ट आहे. मी स्टेशनवरती वाट बघत होतो. म्हणजे तुलनेनं मी खूप लवकर पोचलो होतो, कधी नाही ते बराच लवकर पोचलो आणि मला गाडी गाठायला अजून बराच अवकाश होता. त्या वेळामध्ये एक वयस्कर गृहस्थ माझ्या शेजारी आले. ते थेट प्लॅटफॉर्मवर आले होते आणि त्यांना तिकीट काढायचं होतं आणि त्यांनी तिकीट कुठे मिळतं किंवा तिकीट बुकिंग कुठे आहे, तिथे खूप लाईन आहे असं मला सांगितलं. तर म्हटलं इथूनच तिकीट काढावं लागेल तुम्हाला, कारण प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात तर पटकन TC वगैरे बघायच्या आधी गेलात तर बरं होईल. म्हणजे तिथे कळेल तुम्हाला, तिकीट लवकर मिळेल. तर म्हणाले ठीक आहे, मग तू येतोस का बरोबर? म्हटलं ठीक आहे, मी येतो. मग त्यांच्याबरोबर मी जायला लागलो. ते थोडेसे आजारी असावेत, वयस्कर होते, पण चेहऱ्यावरती स्मितहास्य होतं आणि धार्मिक आध्यात्मिक माणसं थोडीशी वेगळी वाटतातच. म्हणजे ते वेगळं सांगावं लागत नाही. चेहऱ्यावरती त्यांचं तेज होतं, विद्वत्ता लपत नव्हती आणि अशा याच्यामध्ये ते एक काउंटरवरती त्यांना मी तिकीट काढून दिलं. तोपर्यंत ते बाजूला थांबलेले होते. मला धन्यवाद वगैरे दिले त्यांनी. बरं झालं तू भेटलास, हे नाना असं काहीतरी करतात. मी काही लक्ष दिलं नाही. म्हटलं ठीक आहे, त्यांचे कोणीतरी असतील तर ते त्यांच्याबद्दल बोलत असतील. मला यायला अवकाश होता. मला ज्यावेळेस फोन आला की मला आणखीन 1-1.5 तास आहे आणि तोपर्यंत मग तुला दुसरं काही काम असेल तर तू करून घे, असा फोन आल्यानंतर मी आणखीन थोडंसं निश्चिंत झालो की चला ठीक आहे, आता खूप घाईगडबड करण्याचं कारण नाही, कारण मला आता उशीरच होणार होता. त्या दरम्यान हे जे काका होते ते म्हणाले की तुला कुठे बँड्रा साईडला जायचं आहे का? म्हटलं हो, मला तिथे जायचं आहे, पण माझा एक मित्र अजून इथे येणार आहे, तर मला त्याच्याबरोबर जायचं आहे, तर पुष्कळ वेळ आहे मला अजून. ते म्हणाले मी सुद्धा खूप लवकर आलो आहे, मला तर 4 वाजता एकजण भेटायला येणार आहे, पण आमची पिढी खूप लवकर तयार होते, आम्हाला वेळेच्या आधी सगळीकडे जायला आवडतं, पण हे वेळेच्या आधी म्हणजे खूपच वेळेच्या आधी मी आलो आहे, तर ये ना बसूया आपण इथे. म्हटलं गप्पा मारूया आपण. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मग त्यांनी विचारलं कुठे राहतोस, काय राहतोस वगैरे. अरेतुरेवरती ते बोलल्यामुळे मला खूप बरं वाटलं, कारण अधिकारवाणीनं मोठं कोणीतरी आपल्याला बोलतं आहे हा आनंद काहीतरी वेगळा असतो. त्यामुळे असं ते एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे असं मला जाणीव झाली आणि त्यांच्या बोलण्यातून खूप आध्यात्मिक वगैरे अशा काही गोष्टी येत होत्या. मला शेवटी म्हणाले ते की नानांनी मला इथपर्यंत आणलं, आता पुढे मला नानाच नेतील. माझ्या आयुष्यात जे काही आहे ना ते सगळं नाना ठरवतात. आणि मी काही रिकलेक्ट करायला लागलो. त्यावेळेस मला खरंच ते नाव आठवलं नाही, नाना महाराजांचं नाव आठवलं नाही, कारण लक्षात नव्हतं म्हणा किंवा काय होतं म्हणा. त्या म्हणजे तू ऐकलेलं दिसत नाही आहेस नाव. म्हटलं नाही, माफ करा, म्हणजे खरंच नाही ऐकलं नाव. मग ते म्हणाले की अरे नाना महाराज तराणीकर. मग एकदम मला ट्यूब पेटली. म्हटलं अरे मी असं त्या संस्थाचालक जे होते त्यांच्याकडनं नाव ऐकलं होतं आणि अगदी आपले जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्याकडनं हे नाव मी नक्कीच ऐकलेलं आहे, पण मला फारशी त्यांच्याबद्दल माहिती नाही. ते इंदोरमध्ये होते म्हणजे एवढंच काहीतरी माहिती आहे, पण त्यांचे अनुभव आणि हे तसं काही फारसं माहिती नाही. तर ते म्हणाले नानांची इतकी प्रचंड किमया आहे
आणि ते खूप खूप प्रमाणामध्ये आमच्यावरती प्रेम करतात. वात्सल्य आणि ममता हे काय असतं हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. एका आईप्रमाणे ते मदत करतात आणि तुम्हाला जवळ करतात, तुम्हाला आपलंसं करतात वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. आणि आता माझ्या अनुभवांच्या पुतळीमध्ये ह्या अनुभवाची आणखीन एक भर पडली. कारण मला माहिती होतं की माझे गुरु हे नक्की काहीतरी अशी किमया करतात. म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा संगाती, हे कायम ते माझ्याबरोबर असतात. आपल्या संतांनी ना हे खूप छान सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे गुरूंचं महत्त्व काय किंवा नामाचं महत्त्व काय हे वेगवेगळ्या वयातल्या म्हणजे वेगवेगळ्या पिढीतल्या गुरूंनी सांगितलंच आहे. पण संतांनी सुद्धा शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. नामदेवांपासून ते कबीरांपर्यंत किंवा तुकोबांपासून ते तुकडोजी जे आपले गेल्या शतकातले होऊन गेले तिथपर्यंत या सगळ्यांनी एकच सांगितलेलं आहे की तुम्ही नाम घ्या, ध्यान लावून बसा आणि गुरूंना आर्ततेनं हाक मारा, म्हणजे गुरु नक्कीच मदतीला धावून येतात. कबीरांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे. दुःखमय सुमिरन सब करे, सुखमय करे ना कोय, सुखमय सुमिरन करे तो दुःख काय कोय. म्हणजे माणसाच्या प्रत्येक टप्प्यावरती सुख असू देत किंवा दुःख असू देत, त्याच्या मनासारखं असू देत किंवा मनाविरुद्ध असू देत, नामस्मरण कायम केलं पाहिजे. असो तर ते गृहस्थ मला म्हणाले की नानांनी ते ज्यावेळेस कंपनीमध्ये काम करत होते तर त्यावेळेला एक असं झालं होतं की ते एक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होते आणि तिथे असं होतं की बरंच लोखंडाचं सामान आणि बरीच मोठी मोठी मशीन्स वगैरे अशा त्यांच्याबरोबर त्यांना काम करायचं होतं. तर अशा वेळेला ना त्यांच्या एका सहकार्याला मशीनमध्ये हात घालण्यापासून त्यांनी वाचवलेलं होतं. ते म्हणाले मला ती बुद्धी कुठून आली काय आली मला माहिती नाही. 11:30 आसपास आपापलं काम चाललेलं होतं, मशीन आपलं काम करत होते, माणसं आपापली कामं करत होते आणि अशा वेळेला एक जणांनी सांगितलं की चल आपण जरा बाहेर जाऊन चहा पिऊन येऊ. तर ते ताबडतोब म्हणाले की दुसरा एक जो माणूस होता तर त्याला म्हणाले की वर्कर अरे तू थांब, तू जाऊ नकोस, तू आत्ता इथे काम पुरं कर, काम जर झालं असेल तर तू शांत बसून राहा इथे, पण तू सध्या जाऊ नको. बाकीचे म्हणाले की काय रे तू स्वतः पण चहा पित नाही आणि त्याला पण पिऊ देत नाही, त्याला प्यायचं असेल तर तू कशाला मध्ये थांबवतोय. तर ते म्हणाले की नाही मला असं वाटतं की त्याने थांबलं पाहिजे इथे. तर तो म्हणाला की ठीक आहे मी काय करू मला कळत नाही, मला चहा प्यायचं तसं नाही आहे पण मी जरा एक चक्कर मारून येतो. तर ते या गृहस्थांना म्हणाले की मी जरा जाऊन येतो, मी चहा यांच्याबरोबर कदाचित पिणार नाही पण मी एक फेरफटका मारून येतो. ते म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही. आणि असं केल्यानंतर ते एक जण बाहेर पडले आणि त्यावेळेला नेमकं कंपनीमध्ये एक अपघात झाला कंपनीच्या आवारातच. आणि चहा प्यायला गेलेली दोघे तिघे मंडळी त्यांच्या पायावरती मोठी जखम झाली. म्हणजे काय अपघात झाला होता हे मला त्यांनी सांगितलं नाही नीट, पण नेमकं असं झालं. आणि सगळ्यात शेवटी हा होता चहा पिऊ की नको असं विचारणारा, तो त्यातून बचावला. तर ते म्हणाले की त्या काळामध्ये मला अशा गोष्टी काही होत होत्या की इंट्युशन्स म्हणा याला किंवा आणखीन काही म्हणा, पण नाना महाराजांच्या कृपेमुळे मला काही गोष्टी उमगत होत्या आणि त्या मी इतरांना सूचित करत होतो. म्हणजे विश्वास कोणी ठेवत नव्हतं, माझा स्वतःलाही माझ्यावर विश्वास नव्हता की असं काहीतरी आपल्याकडनं इंट्युशन्स होत आहेत आणि आपण आता लोकांचं प्रबोधन करावं किंवा हे करावं असं काही नाही. पण ही नानांचीच इच्छा असावी कदाचित. मग मी त्याला तसं बोलून दाखवलं की हे बघ आज जे काही घडलं ना तर त्याचं श्रेय हे नाना महाराजांनी मला सूचित केलं होतं की तू थांबवावंस किंवा इथे जाऊ नयेस बाहेर, कारण धोक्याची घंटा काहीतरी वाजते. मग ते म्हणाले की ते गृहस्थ म्हणजे नाना महाराज म्हणजे कोण, तर म्हणे इंदोरला असतात. पुढच्या वेळेला मी ज्यावेळेस दर्शनाला जाईन त्यावेळेस माझ्याबरोबर ये आणि बाकी तू काही त्यांना फॉलो कर नको करू, अनुग्रह त्यांचा घे किंवा नको घेऊ हे मी तुझ्यावर सोपवतो. पण त्यांनी साक्षात टेंबे स्वामींचा अनुग्रह घेतलेला आहे नाना महाराजांनी, त्यामुळे ते आशीर्वाद तुला जर मिळाले तर मला खूप आवडेल. तो माणूसही खूप खुश झाला आणि नंतर तो त्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झाला. म्हणजे तो पण नाना महाराजांना फॉलो करायला लागला. हे जे गृहस्थ मला भेटले होते त्यांनी नाना महाराजांचा आणखीन एक असा अनुभव सांगितला की ते म्हणाले की माझ्यावरती एक कंपनीमध्येच चोरीचा आळ आला होता आणि करप्शन माझ्याकडनं काही होत नव्हतं. म्हणजे माझ्याकडनं ते शक्यही नव्हतं, विचार करणं पण शक्य नव्हतं, कारण मी वेगळ्या संस्कारांमध्ये वेगळ्या वातावरणात वाढलेलो आहे. पैशांचं महत्त्व नक्की मला होतं, पैशांची चणचण मला त्या काळामध्ये नक्कीच होती, कारण खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती होती. त्या मानाने स्रोत
जे उत्पन्नाचे आहे ते कमी होते, मर्यादित होते. त्यामुळे साहजिकच मला पैशांची चणचण होती. कधी कधी रात्री झोप यायची नाही. मग अशा वेळेला नाना महाराज कधीतरी स्वप्नात येऊन सांगायचं असं की अरे काळजी करू नकोस, 2 दिवसामध्ये तुला काही पैसे मिळतील आणि त्या पैशांनी तुझं सध्याचं काम होईल, पण तू काळजी करू नकोस, तू नाम सोडू नकोस किंवा तुझी भक्ती सोडू नकोस, सगळं नीट होईल. आणि ते म्हणाले की असे अनेक अनुभव आले, अनेक टप्प्यांवरती नानांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या. त्या वेळेसची ते संकट नानांमुळे नाहीशी झाली. एकदा तर ते म्हणाले की इंदोरला मला जायचं होतं, खूप इच्छा होती, खूप वाटत होतं की आपण जावं, पण खिशात पैसे नव्हते आणि एक फार मोठा पेच पडला. त्यांनी मनात म्हटलं की नाना माफ करा, मला यायची तर खूप इच्छा आहे, पण मी नाही येऊ शकतो, कारण तुम्ही सगळेच जाणता, तुम्हाला सगळंच माहिती आहे, तर शक्य होईल असं वाटत नाही, पण जसं शक्य होईल तसं मी नक्की तुमच्या दर्शनाला येईल, असं म्हणून त्यांनी तो विषय सोडून दिला. घरी फक्त चर्चा केली की मला जायचं होतं, पण मी आता पुढे मागे कधीतरी बघेन, आत्ता सध्या काही गरज नाही आहे, नंतर मी जाईन, महाराज मला बोलवतील नक्की, त्यावेळेस नक्की जाईल. एखाद दिवस मध्ये गेला असेल, त्यावेळेस त्यांचा जो कंपनीतला जो मनुष्य होता, जो चहा पितानाचा मगाशी प्रसंग सांगितला, तो अचानक घरी आला आणि तो म्हणाला की माझ्या पत्नीला खूप इच्छा आहे इंदोरला जायची आणि नाना महाराजांचं दर्शन घेण्याची, तर त्यांचं नाव ती सतत घेत असते, तर आपल्याला कसं करता येईल काय. तर म्हटले मग कसं, जाऊन या तुम्ही दोघं, तुम्ही उभयता जाऊन या, जोडीने जाऊन या, छान. त्यामुळे नाही, तुम्हाला पण बरोबर आलं पाहिजे आणि तुम्ही बाकी तिकिटाची काही काळजी करू नका, तिकीट तुमचं मी काढतो, जाण्या येण्याचं तिकीट मी काढतो, कारण तुम्ही माझ्याबरोबर आलात तर मला खूप बरं वाटेल, कारण तुम्ही इतके त्यांचे निस्सीम भक्त आहात की तुमचा सहवास जर मला मिळाला ना, तर मला त्या संप्रदायामध्ये प्रत्यक्ष गेल्यासारखाच तो आनंद आहे. त्यामुळे आणखीन आपण तिथे गप्पा मारू, आणखीन त्यांचा अनुभव काही शेअर करू आणि तो आनंद मला तुमच्याबरोबरच घ्यायचा आहे. झालं, यांची जाण्याची व्यवस्था झाली तिथे. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या आणि हे सगळं मी भक्तिभावाने ऐकत होतो. आणि ते म्हणाले की तू इंदोरला गेलास का कधी. म्हटलं हो, इंदोरला बऱ्याच वेळेला मी गेलो आहे. तर तिथे अमुक एक गुरु होते, तर त्यांच्याकडे मी जात होतो. म्हणजे मी काही ते गंडाबंद शागिर्द म्हणतो आपण, तसं काही नव्हतं किंवा त्यांना फॉलो करतोय मी असं पण नव्हतं. पण नाट्यमयरित्या अशा गोष्टी घडत होत्या की ते सतत मला त्यांच्याबरोबर बोलवायचे. त्याबद्दल नंतर एक डिटेल व्हिडिओ मी करेन त्या इंदोरच्या गुरूंबद्दल. सध्या काही काळ मुद्दाम थांबलो आहे मी, पण त्याच्याबद्दल नंतर बोलू. तर तो अनुभव त्यांना सांगितला आणि ते म्हणाले की ही किमया तुमच्या गुरूंची आहे बघ. आपण कसे भेटलो होतो, स्टेशनवर आपण भेटलो, अर्थार्थी संबंध नव्हता, हे एवढा प्लॅटफॉर्म भरलेला आहे, पण नेमकी भेट आपली झाली आणि पुढे तिकिटाच्या रांगेपासून तुला नेमका उशीर होणार आहे, म्हणजे तुझं काम उशिरा होणार आहे, तुला आणखीन विलंब आहे, मलाही तेच आहे आणि आपण अगदी नाट्यमयरित्या भेटलो. म्हटलं हो, हे जर आपण लोकांना सांगितलं म्हटलं तर लोकांना खरंच विश्वास बसत नाही आणि खरंच त्यांना असं वाटतं की हे कसं काय घडतं बरं, हे होतं कसं काय, म्हणजे अशात काय लॉजिक आहे, नेमकं आपल्यालाच अशी माणसं कशी काय भेटतात. मग ते कुणी असू दे, गजानन महाराज असू देत, स्वामी असू देत, आता हे नाना महाराज असू देत, किंवा तर हे व्हायब्रेशन्स तुमचे गुरु तुमच्यासाठी क्रिएट करत असतात. ते सतत तुमच्यावरती लक्ष ठेवून असतात. आपण म्हणतो ना, अँटेना हा सतत चाललेला असतो आणि त्याद्वारे ते हे सगळं नियोजन करत असतात. आपला शिष्य किंवा आपलं पोर कुठेही भरकटू नये, त्याने कुठेही वेगळ्या वाटेला जाऊ नये. त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगातून, कुठल्या ना कुठल्या तरी रूपातून ते तुम्हाला भेटतात, तुम्हाला शिकवतात, तुम्हाला शहाणं करून सोडतात. शहाणं करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते ज्ञान मिळवून देतात. जसं म्हणतात ना की शहाणे करून सोडा सकळ जन, जे जे आपणाचे ठावे ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणजे आपल्या संतांनी काय, आपल्या गुरूंनी काय, हेच काम आयुष्यभर केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे ना, ते दिवसाचे 5 मिनिटं आपण जर फॉलो केलं तर मला असं वाटतं की खरंच आपलं आयुष्य खूप सुंदर होईल, खूप सुकर होईल. संकट संपतील का? नाही. तर हा जो सगळा मोठा भवसागर आहे, म्हणजे तुकोबांनी म्हटलेलं आहे, तुका म्हणे सोपी केली पाया वाट, तरावया भवसागर. हा भवसागर तरण्यासाठी आपल्याला एक बळ मिळतं, आत्मिक बळ मिळतं. बाकी तुमचं कर्मयोग हा तर महत्त्वाचा भाग आहेच. कर्म करणं हा एक, त्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणजे असेल अरे तर दिल खाटल्यावर असंही म्हणून चालणार नाही.
आपले गुरु तेव्हा काळजी घेतात ज्यावेळेला ते म्हणतात की माझा शिष्य हा 52 कशी सोन्यासारखा आहे. तो परीक्षेला उतरतो बरोबर, त्याप्रमाणे तो त्याचं जे कर्तव्य आहे, त्याचं जे काम आहे, त्याच्यात कुठेही तो कमी पडत नाही. कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्थात. त्यामुळे कर्तव्य करणं हे सुद्धा गुरूंना तितकं आवडतं. नुसतंच माळा घेऊन बसणं हा उद्देश नाही आहे. तर तुम्ही नाव घेत राहा. म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी पण त्याला ते एक टॉनिक म्हटलेलं आहे, ते एक औषध आहे नामस्मरण म्हणजे. तर श्वासागणिक तुमचं नामस्मरण जर चालू असेल, तुम्ही जर ध्यान लावत असाल, तर साहजिकच आपलं आध्यात्मिक प्रवास हा अतिशय सुकर होतो. नाना महाराजांच्या निमित्ताने आज चांगल्या गोष्टी शेअर करता आल्या. दिवाळी आता खरं तर संपलेली आहे, कारण दिवाळीच्या आधी आमची भेट झाली होती आणि त्यावेळेला सगळ्या घरांमध्ये भा ऊ मोस असे शब्द कानावर पडत होते. म्हणजे भाजणी, उकड, मोहन, सारण यासारखे शब्द. पुढच्या आठवड्यात मग ते खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत वगैरे असे शब्द कानावर पडायला लागले आणि आपली दिवाळी साजरी झाली. अर्थात आध्यात्मिक परिवारामध्ये मला नेहमीच वाटतं की विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. त्यामुळे स्वामी समर्थ आपल्या आयुष्यातली दिवाळी ही कायमच साजरी करत असतात. आलेला प्रत्येक दिवस हा दिवाळीसारखाच आहे, दिव्यांचाच आहे, तेजोमय आहे. लखलखीत प्रकाश आपल्या भोवती आहे आणि तो देणारे आपले गुरु आहेत. ही अढळ श्रद्धा माझी आहे आणि आज या निमित्ताने माझी ती आणखीन दृढ झाली. कारण वेगवेगळ्या संप्रदायातले किंवा वेगवेगळ्या गुरूंचा अनुग्रह घेतलेले लोक जेव्हा तुम्हाला भेटतात ना, त्यावेळेला खरंच तुम्ही पतित पावन झाल्यासारखे वाटतात. तुम्हाला स्वतःला असं वाटतं की आता खरंच गुरूंचं माझ्यावरती खूप लक्ष आहे. असं पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.